चहा बनवायचं चाललंय या चहा प्यायला। नमस्कार, मी आहे वैष्णवी। तर आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि इथे मी चहा ठेवलाय। थंडीचे दिवस असल्यामुळे ना चहा खूप पिऊ वाटतो, बरोबर ना? तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण छान असा थंडीच्या दिवसात गरम गरम चहा। नोव्हेंबरचा महिना चालू आहे, थंडीचे दिवस चालू आहे, त्यामुळे गरम गरम चहा नक्कीच प्या। कारण चहा हे असं औषध आहे माझ्या मते जे पेल्याने आपल्याला एनर्जी येते। आणि हो, तेव्हा मी लावलेलं जे छोटंसं रोप होतं ना, ते छोटं रोप मोठं झालं। मग त्याच्यानंतर मी त्याला जमिनीमध्ये लावलं आणि त्याला ना खूप छान असं फुलं आलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। हा आमचा पुदिना, हे चिनी गुलाबाचं आणि हे मी लावलेलं देवाचं झाड। खूप छान असा डार्क येलो कलर आहे, जे की पाहून खूप भारी वाटतं मला। आणि मला माहितीच नव्हतं त्याला हे फुल येतं म्हणून। तर चला मग आपण धारा काढायला जाऊया। आमचा ना गोलू पाळण्यात बसलाय। गोलू इकडे बघ ना, इकडे थांब, चल 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 चल। 5 वाजून गेल्या की आमच्या गाई लगेच गेटच्या दरवाजापाशी हजरच असतात। ही आमची मीरा का मीरा, तर ती म्हणते की गेट उघडा आणि मला बाहेर घ्या। तिकडे आमचा लालपर आहे, भाऊ वैरणाने गेलेत ना, त्याच्यामुळे तू शेतात आहे। तर बाकीच्याच म्हणतात की आम्हाला पहिल्यांदा पेट पूजा करू द्या, नंतर आम्ही गेटच्या बाहेर येऊ। आणि इथे पप्पा ना, आमचे पप्पा आले। अजून धाराला सुरुवात केली नव्हती, कारण आमचे जे धार काढायची मशीन आहे त्याची किटली, त्या किटलीचं टोपण आहे, त्या टोपणाची कडी मोडली होती आणि ते नीट करण्यासाठी पप्पा, म्हणजेच वेल्डिंग तुटली होती आणि ते नीट करण्यासाठी आमचे पप्पा गेले होते। तर ते आलेत। 2 दिवस झाले याची वेल्डिंग तुटली होती आणि त्यामुळे ना याला धार काढल्यानंतर अडकवताच येत नव्हतं। तर इथे छान अशी वेल्डिंग करून आणली, छान अशी। तर आता धारेला सुरुवात होणारच आहे लवकरात लवकर। मगाशी फक्त मीरा आली होती आणि आता कली देखील आलेली आहे, म्हणजेच गाई म्हणत आहेत की आम्हाला लवकरात लवकर गेटच्या बाहेर काढा। कलू, ही मीरा आणि ही कली। हाय म्हणा ग, हे हाय म्हणा की ग। बघत्यात नुसत्या बघत्यात। बगुलेच पण आलेत, पाहायचे का आमच्यातले बगुलेच? हे बगुलेच इकडे माहित नाही, पण आम्ही धारा काढायला आलो की हे बगुलेच नक्कीच येतात। आम्ही कंपाऊंड मधून गाई बाहेर काढेपर्यंत पप्पांनी इथे सगळं फिट करून दिलं। आणि हा आहे माझा टियारा। थोड्याच वेळात गजू देखील तिथे आला की हे सगळं काय चाललंय म्हणून पाहण्यासाठी। आम्ही कुठं पार्लरला जात नाही, कारण आमच्या गाईज इतका छान फेस वॉश करतात की आम्हाला जायची आवश्यकताच पडत नाही पार्लरला, बरोबर ना? दूध उत्पादक। हो, धारद आमचा लाल आहे, त्याच्या फॅमिलीला घेऊन आलाय। लालू, शी इज गोइंग टू ईटिंग समथिंग। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा। खूप खूप धन्यवाद।